बघू शकता, क्या बात आहे, एकदम असा स्पॉन्जी जाळीदार बनलेला आहे। तर बघू शकता। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरात बनवलेला आहे तांदूळ आणि मूग डाळीचा मस्त असा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। आपण नेहमी बेसन पिठाचा बनवतो किंवा हरभरा डाळीचा, रव्याचा ढोकळा बनवतो, तर आज आपण तांदूळ आणि मूग डाळीचा बनवलेला आहे। तर खूप छान बनतो, बघू शकता कसा मस्त स्पॉन्जी जाळीदार असा बनलेला आहे, एकदम मऊसूद। आणि काय मूग डाळीमुळं पचायला पण हलका आहे। हरभरा डाळ बऱ्याच जणांना पोटाला बाधित असते, तर मूग डाळ वापरून जर बनवला तर पचायला हलका आणि आपला हलका फुलका नाश्ता सकाळच्या गडबडीत झटपट होणारा साधी सोपी रेसिपी आहे। तर झटपट बनणारा हा ढोकळा पाहण्यासाठी किंवा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर आपण बनवतोय तांदूळ आणि मूग डाळीचा ढोकळा। त्यासाठी हे घेतलेले आहे 1.5 कप तांदूळ, हे राशनचे तांदूळ आहेत। तुम्ही आपण इडली बनवतो तो वापरला तरी चालेल। आणि ही घेतलेले 1/4 कप मूग डाळ। मूग डाळीऐवजी तुम्ही चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ सुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही डाळी अर्धे अर्धे सुद्धा वापरू शकता। ह्याला 2-3 पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि 5-6 तासासाठी असंच भिजत ठेवायचं आपल्याला। 6 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे। वेळ नसेल तर 3-4 तासासाठी भिजवली तरी सुद्धा चालू शकतं। तर हे डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत। ह्याला आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये रवाळा असं वाटून घ्यायचे। पाणी थोडंसं असं निथळून घ्यायचे। आणि आता ह्याला पाणी न घालता आपल्याला रवाळ वाटून घ्यायचे। तर हे असं रवाळ दळून घ्यायचं आपल्याला। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वाटून घ्यायची डाळ। तर हे आपलं डाळ आणि तांदूळ वाटून झालेले। त्यामध्ये अर्धा कप हे घट्ट ताक घालते। दही वापरलं तरी सुद्धा चालेल, ताक होतं तयार। आणि ह्याला मिक्स करायचं आहे। आपण फक्त 1 तास ह्याला भिजत ठेवायचं आहे। जास्त वेळ असेल 5-6 तास दळल्यानंतर ठेवायचं असेल तर दही किंवा ताक वापरण्याची गरज नाही, ते आपोआप आंबवलं जातं। आणि ह्याला 1 तासासाठी असंच भिजत ठेवायचे। वेळ असेल तर 4-5 तासासाठी ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर आता आपल्याला पाणी ठेवायचं आहे। 1 तास झालं आपलं भिजत आलेलं आहे पीठ। तर आपल्याला ह्या भांड्यामध्ये बॅटर टाकायचं आहे। तर त्याला तेल ग्रीस करून घ्यायचे म्हणजे आपला ढोकळा पटकन निघेल सर्व बाजूंनी।
केक टेन आहे, तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा करू शकता. तर हे पीठ छान भिजलेलं आहे. त्यामध्ये घालायची अर्धा चमचा साखर, हे 1 चमचा मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि 2 चमचे तेल घालायचे, आणि 1/2 चमचा हळद, आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे. मूग डाळीमुळं पचायला हलका होतो हरभरा डाळीपेक्षा. तुम्हाला जर आवडत असेल तर हरभरा डाळ आणि तांदळाचा बनवला तरी चालेल, किंवा दोन्ही डाळ अर्धी अर्धी वापरली तरी सुद्धा चालेल. छान पीठ भिजलेलं 1 तासामध्ये. तर आता ह्यामध्ये अर्धा चमचा आपला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करायचे. कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची, पातळ किंवा घट्ट नाही बनवायचे. तर आता ह्याला आपल्याला हे बॅटर भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि ह्याला आता लगेचच आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर पाण्याला छान उकळी आलेली ठेवायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिट फ्लेम फुल ठेवायची, आणि मग नंतर 12 मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला छान शिजवून घ्यायचे. 5 मिनिट फ्लेम अशी फुल ठेवायची. तर आता 5 मिनिट झालेले आहेत. फ्लेम आपल्याला लो करायची, कमी करायची, आणि ह्याला असं 12 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचे. चेक करायचे. तर 16-17 मिनिट झालेले, चेक करून बघूया. सुरी क्लीन निघते. तयार आहे आपला ढोकळा. गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचे. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. तेल घालायचे 2 चमचे, त्यामध्ये घालायची मोहरी तडतडली, त्यामध्ये 6 हिरवी मिरची उभे काप देऊन ते परतू द्यायचे, किंवा तुकडे करून टाकले तरी चालते. त्यामध्ये घालायचा कढीपत्ता, कोथिंबीर, तर फोडणीमध्ये परतलं म्हणजे छान स्वाद उतरतो. त्यामध्ये घालायचं आता पाणी. त्यातच घालायची 1/2 चमचा साखर, आणि 1/2 चमचा मीठ, आणि ह्याला एक उकळी घ्यायची. तर आता आपल्या फोडणीला उकळी आलेली, गॅस बंद करायचा. तर आता ढोकळा पण थंड झालाय.
मुलांना सुट्ट्या आहेत तर खेळण्याचा आवाज येतोय सोसायटीमधले. बघू शकता मस्त असा जाळीदार बनलेला आहे. कट करून घ्यायचे. बघू शकता किती सॉफ्ट बनलेला आहे. बघू शकता क्या बात आहे. एकदम असा स्पॉन्जी जाळीदार बनलेला आहे. मस्त. तर अशा प्रकारे तयार झालेला आहे. आता आपल्याला त्यावरती आपण बनवलेली ही फोडणी घालायची. काय सुरेख दिसतोय आणि खूप छान टेस्ट लागते. आणि मूग डाळीमुळं एकदम हलका फुलका नाश्ता आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो किंवा छोट्याशा भुकेसाठी संध्याकाळी चहा बरोबर. तर एकदम कमी सोडा वापरून आपण बनवलेला आहे. खूप छान झालं आहे. तर हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने तांदूळ आणि मूग डाळीचा बनवलेला आहे आपण हा ढोकळा. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.